शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षफुटीवर निवडणूक आयोगाने निकाल दिलाय। हा निकाल अजित पवारांच्या बाजूने लागल्याने दोन्हीकडच्या नेत्यांनी जोरदार आणि तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, घड्याळ हे चिन्ह कोणाचं यावर निकाल आला। हा निकाल अजित पवारांच्या बाजूने लागला। राष्ट्रवादीत नियमित निवडणुका आणि राज्याबाहेर समित्या आणि पदाधिकारी न नेमल्याने हा निकाल अजित पवारांच्या बाजूने देण्यात आला। हा निकाल अनपेक्षित नव्हता अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय। जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय। आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे। त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही। पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही। सुप्रीम त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांनीही माध्यमांसमोर येत शरद पवार गटाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय असल्याचं सांगितलंय। तसंच अजित पवार गटाच्या वकिलांनी जोरदारपणे युक्तिवाद केल्याने निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचं म्हटलं। याच्यात फार डिटेल्ड ऑर्डर दिला आहे, असं नाही की नुसतं म्हणजे काही म्हणजे दोन्ही बाजूचं ऐकून काही छोटा ऑर्डर दिला। व्यवस्थित काय काय त्याच्यात तथ्य होते, पार्टीचं चिन्ह आम्ही अजित पवारकडे का देत आहोत, हे सगळं त्यामध्ये डिटेल्ड त्यांनी उल्लेख केला आहे। तर अजित पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपण पळवापळवी केली नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं। त्याचप्रमाणे पत्रकार जे प्रश्न विचारत होते त्यापैकी प्रत्येकाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही दादा म्हणाले। तुम्ही कशा करतात ते बोलतात, जी माणसं धचमा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही। 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि नाव सुचवावं लागणार, अन्यथा शरद पवार गटाचे सर्व नेते हे अपक्ष गणले जातील असं आयोगानं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।